लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं शेतकरी शेतमजुरांचा मोर्चा निघालेला आहे। विविध प्रश्नांसाठी शेतकरी जे आहेत ते लढत आहेत। गेल्या 15 दिवसांपासून हा मोर्चा जो आहे तो पायी दिंडीच्या स्वरूपामध्ये लातूर जिल्ह्यामधल्या विविध गावांमध्ये सुरू होता। रविकांत तुपकर जे आहेत ते आज या मोर्चाचं नेतृत्व करतात। मला सांगा, तुम्ही आवर्जून या मोर्चासाठी उपस्थित आहात, शेतकऱ्यांच्या काय मागण्या सरकारकडे आपण मांडतो या मोर्चाच्या माध्यमातून? असं आहे की विदर्भ मराठवाड्यातल्या खानदेशातल्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष नाही आहे। एक तर आम्हाला राजाश्रय नाही, कोणी वरचे नेते पण आम्हाला शेतकऱ्यांना विचारत नाही, लढणारे लोक पण सोयाबीन कापसाचा प्रश्न कोणी घेत नाही। काही लोक लढतात ते ऊसाच्या प्रश्नावरती लिमिटेड लढतात, पण सोयाबीन कापसाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे आणि विदर्भ मराठवाड्यातला ऊसाचा प्रश्नही गंभीर आहे। या प्रश्नावर कोणी बोलत नाही, म्हणून आमचे सहकारी राजेंद्र आबा मोरे आणि राजकुमार कसबे यांच्या नेतृत्वाखाली या औसा तालुक्यामध्ये 100-150 गावातनं 15 दिवसीय यात्रा निघाली आणि त्याचा समारोप आज महामोर्चामध्ये झाला। आमची मागणी एकच आहे की सोयाबीनला कमीत कमी 9,000चा भाव हा मिळाला पाहिजे, कापसाला 12,500चा भाव मिळण्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणात बदल करा आणि जे आमचे शेतमजूर आहेत गावातले निराधार आहेत त्यांना जे अनुदान मिळतं शासनाचं 1,500 रुपये ते 3,000 रुपये करावं अशी आमची मागणी आहे। दुष्काळाचं अनुदान अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे, त्याचं येलो मोझॅकची मदत नाही, बोंडअळीची नाही, लाल्याची मदत नाही, पावसात खंड पडल्याची मदत नाही, गारपिटीची मदत नाही। अरे आम्ही जगायचं कसं? आम्ही माणसं आहोत ना, आमचं माणूस म्हणून जगणं सरकारने मान्य केलं पाहिजे अशी मागणी आम्ही केली। गावगाडा उद्ध्वस्त करण्याची सुपारी सरकारनं घेतली का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतो। एका बाजूला तुम्ही 54,000 कोटीचा समृद्धी महामार्ग बांधता आणि इकडे गावातला माणूस उद्ध्वस्त होतोय, आत्महत्येच्या दिशेने आमची पावलं चाललेली आहेत। ही थांबवायची जबाबदारी सरकारची आहे। सरकारनं तातडीनं मदत करावी, अन्यथा 19 जानेवारीला आम्ही लातूरच्या रेल्वे स्टेशनवरून एकही रेल्वे मुंबई, गुजरात आणि दिल्लीच्या दिशेने जाऊ देणार नाही असा आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्याच्यानंतर मंत्र्यांना सुद्धा आमच्या गावात आम्ही बंदी करू असं आंदोलन भविष्यात आम्ही हाती घेणार आहे। सरकारी तूर खरेदी केंद्र जे आहे त्यामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर 1 किलो देखील तूर शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रावर घातली नाही। हा तफावत आहे सरकारची, म्हणजे शेतकरी सरकारच्या त्या केंद्राकडे जात नाही तरी देखील अशी केंद्र सुरू ठेवली सरकार नाही। सरकारचं धोरणच मुळात असं आहे की जखम मांडीला आणि पट्टी शेंडीला, म्हणजे जिथं दुखणं आहे तिथं उपचार करायचा नाही। मुळामध्ये तूर आयात करायची गरजच नव्हती काही, तुरीला चांगला भाव होता, यांनी तूर आयात करून भाव पाडले। सोयाबीन आयात करतात, खाद्यतेल आयात करतात, तेलाचं आयात शुल्क यांनी कमी केलं, म्हणजे गावातला माणूस मारायचा आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट ग्राहकाचे लाड करायचे मतदारांचे, याच्यासाठी स्वस्तात त्यांना मिळालं पाहिजे अशी आमची भावना आहे। जर तूर खरेदी केंद्रामध्ये तूर आणतच नसतील शेतकरी तर मग कशाला करता? खाजगी बाजारातला भाव वाढवा ना, तूर आयात करू नका, निर्यात करा, नाही तर बोनस द्या आम्हाला। हे सगळं सोडून द्यायचं आणि दुसरंच काहीतरी थातूरमातूर करायचं, जाचक अटी आणि निकष लावायचे आणि कमीत कमी लोकांना कसा लाभ मिळेल असं सरकारचं धोरण आहे। राजकीय प्रश्न आहे काय की राजू शेट्टी आणि तुमच्यामध्ये आता समन्वय आहेत, ते स्वतःची जागा जी आहे ती त्यांनी सेव्ह केली अशा प्रकारची चर्चा आहे, तुम्ही बुलढाण्यातून इंटरेस्टेड आहात? नाही, आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की त्यांची युती आघाडी कोणासोबत दरवर्षी प्रमाणात ते करतात। दरवर्षी होते ना, 2014ला त्यांनी भाजपसोबत युती केली, 19ला त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली, आताही ते कोणासोबत तरी करतीलच शेवटच्या टप्प्यात। त्यामुळं लोकांचं आमच्या भागातल्या काय म्हणणं आहे की दरवेळी मग तुम्हाला तयारी करायला सांगितलं जातं आणि ती युती आघाडी ती जागा सोडत नाही आणि मग आपलं मरण होतं। त्याच्यापेक्षा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आमचं ठरवलेलं आहे की त्यांचं काय व्हायचं हो, आपलं स्वतंत्रपणाला लढायचं। लोकवर्गणी लोकांनी सुरू केलेली आहे आणि आम्ही बुलढाण्याची लोकसभा ताकदीनं लढवणार आहोत। म्हणजे राजू शेट्टी काही म्हणतील पण बुलढाण्याच्या शेतकऱ्यांनी म्हणजे तुम्ही ठरवलेलं आहे की तिथून लढायचं आहे? बिलकुल बिलकुल 100% त्यांचा निर्णय काय व्हायचा तो त्यांनी घ्यावा, परंतु बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, गावातल्या तरुण पोरांनी ठरवलेलं आहे की बुलढाण्याची लोकसभा 1 वोट 1 नोट या फॉर्म्युल्यावर लढायची। 1 वोट 1 नोटचा फॉर्म्युला फार जुना आहे, म्हणजे सुदाम काका देशमुख अमरावतीचे त्या फॉर्म्युला निवडून आले होते। आमचे बुलढाणा सुखदेव नंदाजी काळे लोकसभेला 1989ला निवडून आले होते। बच्चू कडूंना लोकवर्गणी दिली, राजू शेट्टींनाही लोकांनी लोकवर्गणी दिली, सदाभाऊंना पण भाड्यात थोड्या फरकाने पराभव झाला पण लोकांनी मदत केली। अशा चळवळीतल्या अनेक लोकांना लोकवर्गणीतून लोकांनी निवडून आणलेलं आहे। आम्ही फाटकी माणसं आहोत चळवळीतली, त्यामुळं आम्ही ती लोकसभेची निवडणूक ताकदीने लढवणार आहोत। त्यांचा निर्णय काय घ्यायचा तो त्यांनी ठरवावा। महेंद्र जोंद्रे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।